just assumed I'd play the part. गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? परत तुमचं स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये. कारण मग झोपून उठलो आहे, आता निघायची तयारी करायची आहे. चला भेटू रस्त्यावर आपण. बाय. जय श्री गणेशान मध्ये श्री शांतावर कधी माता पिढ्यांच्या प्रसन्नते पावते श्री जय मात्र जय लक्ष्मीदेवी, जय महालक्ष्मी देवी, जय जय श्री स्वामी समर्थ माऊली श्री. चला सुरुवात करूया आपल्या प्रवासाला. जय श्री स्वामी समर्थ माऊली. मित्रांनो, आता आपण चाललो आपल्या ट्रिपला. रायगड, मुंबई टू रायगड, शनिवार आणि रविवार 2 दिवस. रस्ते आमच्याकडे आयसी पाणी खोदून ठेवलेले, त्याच्यामुळे गाडी पिकअपही देता येत नाही आणि काहीच करता येत नाही. परत सकाळी तिसरे बघा तिथे आहेत रस्त्यावरती. सावकाश गाडी चालवायला लागतो. मोठे भाई सगळे मागे लागतील, हां 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 करत. तुला गाडी पण चालवायला मिळणार नाही, चालू करत नाही. आधी तिथं घुमाघूम झालं, उशीर झालं. थंडीमध्ये पण घाम येतो. म्हणजे विचार करा, किती मेहनत करायला लागते रायडिंग करण्यासाठी आणि काय काय करायला लागतं त्याच्यासाठी. तरी असं आता आपण भेटू आपल्या पहिल्या मेकअप पॉइंट वरती. चला. मग जाऊ का इथं 50-40-50 वाजूची. पहिला जागाच नाही पुढे. जागाच नाही बाईक लावायला. आज जागाच नाही बाईक लावायला. आता अशीच बाईक लावायची, पर्याय नाही. लावा. सगळा लाईनअप आहे बाईकचा. एवढ्या अंतरावर होते म्हणून छान होता. हो साहेब, काय म्हणताय? बरं वाटलं भेटून. जैन साहेब नाही तिथे. हा ते आले ना अजून. येत आहेत ना? काय माहिती, येत आहेत बहुतेक. त्या मुलीने पण भरलेत वाटतं पैसे. हो ना. हा
अजून आली नाही. बघा ना, भेटू आपण. नमस्कार. अरे कॅमेरा हा चालू आहे म्हणून तर. पालघर राईड. यस, पालघर राईड बरोबर. कळतंय कुठे? नमस्कार. फार बरं वाटलं. अरे काय होतं बा. मस्त एकदम. तुम्ही यायच्या आधी हा, प्रियंका सर आणि मुळे सर कुठे आहेत, कधी येणार आहेत? अरे आम्ही तर पाहिजेच यार, नाही मजा काय. तुमचे ब्लॉग बघतोय ना, मस्त वाटतं ना मला. थँक्यू. कुठल्या ब्लॉग बघतो? तर ते 12ला टाकतो मी. ते ऑटोमॅटिक शेड्यूल ठेवलेलं आहे मी. येस. त्याच्यामुळे कसं ते चांगलं व्हायरल होतं. तो थोडे नाही बनवले नाही, पण ठीक आहे. गुड मॉर्निंग. काय मग मजेत ना? अनुभव करताय अलिबाग. हे नवीन आहेत का आपल्या बरोबर? नमस्कार. काय नाव आपलं? जिशान गोखले. नाव राजकुमार. कुठून तुम्ही? मी बोरवली. बोरवली. हा. हॅलो. काय नाव आपलं? जॉन. हो, राजकुमार. हा, नवीनच आहात ना तुम्ही? मजा येईल तुम्हाला, खूप मजा येईल ग्रुपमध्ये. आम्ही एकमेकाला पकडूनच चालतो. राजकुमार पिलनकर. हाँ, बहुत मजा आएगा आप लोगों को. आप लोग फर्स्ट टाइम हो ना आप लोग? बहुत मजा आएगा. अच्छा, मराठी आहेत का तुम्ही? हा, मग फर्स्ट टाइम आहे तर मजा येईल आपल्याला, खूप मजा येईल. आम्ही खूप एन्जॉय करत जातो. टोटल 40 बाइक्स है. हाँ माझे HF डिलक्स आहे. HF डिलक्स 100cc. मस्त पळते. मस्त पळते. मजा येईल. 100cc पुढे आपण जाऊ शकत नाही. का एवढी का कमी? जास्त पाहिजे ना याची. एवढे तुमची स्पीड हा. आम्ही त्याच स्पीडने चालणार ना. तुमचं पेट्रोल संपेल पण माझं नाही संपणार. आपली दोरी का घोडा. हा. खाली पडला. 180 किलोमीटर गाडी चालेल. गाडी हा, कोणाने टाकलेलं माहिती. काय माहिती कोणाचं. काय झालं गपगपात? तुम्ही अजून कोणी पॅच नाही लावला? अरे यार, यार तिथे गडबडीत विसरलो घ्यायचं रे. अरे लावायला पाहिजे, गडबडीत विसरलो. आणि हा आता लाईनअप आहे. ही माझी गाडी, हा आमचा JNPTचा लाईनअप. तिथे तो तिकडे उभे आहे. बाईक्स आहेत, अजून यायचे आहेत बरेचसे. या 40 मावळ्यांना घेऊन चाललोय. महाराजांच्या वेळात मावळे घोड्यावरून जायचे, तर आपले सगळे मावळे आता गाडीवरून जाणार, आपल्या बाईक वरून जाणार आहेत आणि जबरदस्त अशी मजा येणार आहे. तर आज आम्ही राईडला सुरुवात करतोय. तर पाहू शकता की काय मस्त असा आपला क्राऊड आलेला आहे.
हसा हसा भाई मॉर्निंग है सकाळी सकाळी 4 वाजता रात्री कोण झोपले ते पण मला माहिती नाही, कारण माझी पण झोप नाही झाली. तशीच या 40 जणांची सुद्धा झोप नाही झाली आहे. तरी सुद्धा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य. हाय 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 ओ राजेश सर बघू शकता. फुल. तर अशीच एनर्जी आपल्या एंड ऑफ द डे पर्यंत आपल्याला सगळ्यांना कायम ठेवायची आहे. कारण आजची राईड ही आपली 350 म्हणजे 320 ते 350 किलोमीटरची आहे. आणि या राईड मध्ये आपण 2 अशा महत्वपूर्ण ऐतिहासिक स्थळी भेट देणार आहोत. एक म्हणजे पोलादपूर मधील प्रतापगडाच्या पुढे शिवकालीन ब्रिज आहे आणि तो ब्रिज इतका सुंदर आणि इतका भरभक्कम आहे की आत्ताचे हे कन्स्ट्रक्शन वाले सुद्धा म्हणतात ना पाणी प्यावं. तर असा त्यावेळी बाटलीला त्या मावळ्यांनी ब्रिज आहे तो आपल्याला बघायचा आहे. आणि बरेच जण पहिल्यांदा व्हिजिट देतील आणि आपल्याच सबस्क्रायबर पैकी सगळ्यांनी सुचवलेला हा पॉईंट आहे. तर धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना सुद्धा. आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत महाडमधील वाळणकोट ही जागा बघण्यासाठी. तर डोंगरामध्ये अक्षरशः महाराजांचा चेहरा दिसतो, सगळ्यांनी सोशल मीडियावर बघितलाय. तर मी सुद्धा तो पहिल्यांदा बघणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत रायगडाला. तर आजच्या आपल्या राईडला सुरुवात करूया आणि टप्प्याटप्प्याने बघूया आजच्या राईड मध्ये काय काय घडणार आहे. आणि सगळे चेहरे बरेचसे नवीन आहेत. तर नवीन चेहऱ्यांचे सुद्धा कमी जे आपले जुने चेहरे आहेत त्यांना नवीन चेहऱ्यांना सांभाळून सुद्धा घ्यायचे. तर या राईड मध्ये जे नवीन आहेत ना ते एक साईडला या म्हणजे हा ते पहिल्यांदा विरारवाले कोण आहेत? विरारवाले 3 वाजता उठलेले. 2 वाजता निघाले. हॅलो कोण कुठून आले पटापट. नमस्कार. नमस्कार. निकम मालाड. ईशान भोसले डोंबिवली. नमस्कार. एकनाथ भगत मिलून. जॉन बडेगिरी फ्रॉम विरार. मला जरा जोरात. परत आवाज यायला पाहिजे नाही सकाळी नाश्ता नाही केलाय. मला घरच्या नावाने वडाळा. तर इथपर्यंत नवीन मंडळी आहेत आणि ही आपले रोजचे चेहरे. वेलकम सर. मी तिला मोरे काढतो पर. हे काय देत नाही मी. तर हा माईक आहे हिला वाटतं प्रसाद देत आहे. सुमित आठवडे पनवेल. राजेश बिरगे दादर. राहुल तत्परे सातपाडा. सुरज चांगलेकर डोंबिवली. नितेश कदम कांदिवली. तुषार अंकर ठाणे. योग सांडकर कांदिवली. आणि मी राजकुमार पिळणकर मालाड. ऍक्च्युअली मालाड. आणि तुम्ही राहिलाच मी पाचटे मला. सगळ्यांना झालंय. हो सर इकडे जरा एकमेकांशी आपण सगळ्यांनी एकमेकांचे चेहरे बघून ठेवा. हे चेहरे एकमेकांना ओळखत असतील पण तुम्ही यांचे चेहरे बघून ठेवा आणि तुम्ही यांचे चेहरे बघून ठेवा. इन केस कोण मागे पुढे झाला तर आपल्याला बाईक वरून पण आपल्या जॅकेट वगैरे कसं काय कोणाचा लुक आहे ते सुद्धा बघा. कारण आपण राईड करणार तेव्हा प्रत्येक जण 50, 60, 70 याच्या स्पीड मध्ये चालूया. पाली जेव्हा आपण नाश्ता करू त्याच्यानंतर रस्ते असे थोडेसे डिस्टन्स वाले त्याच्यामुळे ज्यांना कॉर्नरिंग येत नाही त्यांनी करूच नका. आपण पण स्लोच जायचंय 50-60 करत. आणि जेव्हा थांबू तेव्हा बाजूला येऊन असं डबल टिबल थांबू नका एका लाईन मध्ये. म्हणजे मागून कोण स्पीड मध्ये आला तर आपल्याला तो गाडीमध्ये घेऊन जाईल बसून. माझ्या हिशोबाने गाड्यांचे नंबर लक्षात ठेवले तर भरपूर झाला. नाही ते गाडीचे नंबर बघण्यामध्ये
तर नजर हटी दुर्घटना घटी. नाही तो माणसांचे थोडे नाही ना, सगळे लाईनीतच असणार, काय टेन्शन नाही. कुणाचं काय झालं तर लगेच ग्रुपमध्ये मेसेज टाका आणि सगळ्यांनी नेट ऑन ठेवा. जर नॉर्मल कॉल नाही लागला तर नेटवर कॉल करा सगळ्यांनी आणि पटकन, म्हणजे फीडबॅक आणि हा ते पुढच्या टी पॉइंटला जे आहेत ना विश्वनाथ भाऊ, ते मागे राहणार आणि मी मध्ये पुढे करणार आणि ही आपली मंडळी आहे इथेच वगैरे ते पुढे मागे आणि स्कूटर तिथं पळवणारे डॉक्टर इकडे आता तुमची ओळख सांगा सगळ्यांना. तर 320 किलोमीटरची राईड आहे. प्रत्येक जण करायचं. जर कोणाला गिव्हअप करायचं असेल मध्ये, त्याने सुद्धा नंतर कळवा की आपण माणगावला गेलो, मला झोप नाही कंप्लीट झालंय, मला आराम करायचा, तर आपण डायरेक्ट त्याला रायगडाचा मी लोकेशन देईन, डायरेक्ट त्या रूमवर जाऊन आराम करू शकता इनकेस जर कोणाला करायचं असेल तर. कारण तिथून हा पोलादपूर जाणार, कारण पालीच्या पुढे आपण माणगाव सोडल्या तर गाड्या सगळ्या 100 पाली निजामपूर मार्गे आपण माणगावला बाहेर लेफ्ट साईड. हा आणि आपला नाश्त्याचा पॉईंट असणार पालीच्या इथे 2 हॉटेल आहेत. हो सर इकडे आपला जेवणाचा पॉईंट डायरेक्ट इकडे पोलादपूरला. तो ब्रिज बघणार, ब्रिज बघायच्या अगोदर किंवा नंतर आपल्याला पॉईंट हा. आणि आता आम्ही चहा पिण्यासाठी इथे थांबलोय. हा एवढा ग्रुप आमचा बघा, या इकडे बाईक आहेत, इकडे पाठीमागे बाईक आहेत, सगळे आमच्या बाईकर्स उभे आहेत चहासाठी. प्रत्येकाला चहा मिळते हळूहळू. त्या तिथपर्यंत बाईक त्या चावी आणली का? चहा पिऊन झाली. आता आम्ही निघालो पुढच्या डेस्टिनेशनला, म्हणजे पालीला, जिथं आम्ही भरपूर मिसळ आणि पाव खाणार आहोत. तर चला भेटू मिसळ पावच्या ठिकाणी. आणि आता आम्ही सगळे मस्त बघे हेल्मेट बघा कसे ठेवलेले आहेत आणि सगळे नाश्ता करायला बसलेत. आम्ही नाश्ता करायला बसलो, नाश्ता करायला बसलोय. तिथे वडे काढतायत काका, वडे तयार आहेत. मित्रांनो छान मिसळ आलेली आहे, मला दाखवतो. ही बघा, ही अशी मिसळ आहे खायला आलेली मस्त पैकी. आता दाबून खाणार आणि मग पुढे परत प्रवास करणार. मग पुढच्या प्रवासाला आम्ही निघून जाऊ. काय तेवढा तरी सगळे आहे करा. तर पाली गणपतीच्या इकडनं आम्ही निघतोय. सगळ्यांचा नाश्ता झालाय आणि आता आम्ही हळूहळू एकामागोमाग एक निघतोय. लाईनअप मध्ये येऊन उभं राहूया. उन्हात आलो पण ठीक आहे. सगळ्या आता लाईनीत आहेत.
पुलावर आता मी उभा आहे, पण काही ठिकाणी पाणी आहे तर काही ठिकाणी सुकली आहे नदी, कारण पाऊस नाही. हाय एव्हरी रायडर्स, आज आपण आलोय नितीन पाष्टे यांचा फॅमिली रायडर ग्रुप घेऊन आपण सगळे इकडे आलोय. आजूबाजूला सगळे दिसत आहेत. तर स्पेशली आज त्यांनी आपल्याकडे राईडमध्ये आपला हा पॉईंट टाकला. ऍक्च्युली हे नव्हतं, तर याचं महत्व आहे तेवढं, तर काही लोकांना अर्धवट माहिती आहे. इकडे हा जो पूल आहे हा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बांधलेला आहे, 350 वर्षापूर्वी. याचा जर तुम्ही दगड बघितलात तर कुठेही अगदी तुकडा पण पडलेला नाही याचा, अजिबात. छोटासा आहे तसा आहे, जेव्हा तसा बांधला होता त्या परिस्थिती आहे. ह्याच्यासाठी सगळ्यात चुना वापरलाय, फक्त चुना, बाकी काही नाही. ही नदी कोयना नदी आहे. हे कोयना धरणाला पाणी जातं. हे सगळं पावसाळ्यामध्ये इथे या पुलाच्या वरून पाणी ओव्हरफ्लो होतं. एवढं प्रेशर असतं पाण्याला की हा जो पोर्शन दिसतोय ह्याच्यातून ते पाणी येऊ शकत नाही. एवढं प्रेशरने वरून पाणी येतं. आणि वरून येणारे दगडगोटे पण असे साधे नसतात, मोठे मोठे दगड असतात, जे आपल्या आत्ताच्या पिढीला 15-20 लोक जरी आली ना तरी हलणार नाहीत. एवढे मोठे दगड असे वाहत जातात आणि ह्याच्यावर आदळतात पण. आणि त्याचा आवाज पण आपल्याला सगळ्यांना ऐकायला येतो जर आपण इकडे पावसात आलो तर. दुसरी गोष्ट आहे, हे ओव्हरफ्लो झाल्यानंतर इथे जे पुढे गाव आहेत ना त्यांचं कनेक्शन सगळ्यांचं बंद असतं, कारण पाणी येतं वरून, त्याच्यामुळे गाड्या पण बंद असतात. तर ह्या पुलाचं आणखीन एक महत्व याच्यामध्ये की बरेच जण इथे सायंटिस्ट आले, हे लोक चेक करायला हे कन्स्ट्रक्शन कसं केलंय, पण कोणालाही अजून त्यातलं रस जो म्हणता ना आपण, काय कन्स्ट्रक्ट केलं, काय वापरलं, अजून कोणाला काही कळलेलं नाहीये. याच्यामध्ये फक्त काळा दगड आहे, दुसरं काही नाही. आणि हा प्रतापगडापासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर आहे चालत. आपण जर बाय रोड गेलो तर 10 किलोमीटर लागतील, आणि बाय रोड चालत गेलो तर 4 किलोमीटर अंतरावर आहे. दुसरं, इथे आल्यानंतर बरेच लोक फक्त हे प्रतापगड बघतात, महाराजांनी बांधलेला ब्रिज बघतात, पण इथे जी मूर्ती आहे, जुनी मूर्ती, आता आपण त्या देवळात जर सगळे गेलात ना तर दिसेल तिथे ती मूर्ती आहे. रामदास स्वामींनी तिची स्थापना केली होती महाराजांच्या हस्ते. आणि त्याचं मूळ मंदिर आहे इथून पुढे 2 किलोमीटर अंतरावर, श्री रामवर्धयनी मंदिर. आता तिथे ती मूर्ती बदलले आणि नवीन मूर्ती टाकले, पण ती नवीन मूर्ती विसर्जन करता येत नाही म्हणून त्यांनी आणून तिथे ठेवले. तिथे एक छोटंसं देऊळ बांधून, आणि तेही महाराजांच्या काळातलंच आहे. तर त्यांनी त्याचं ओव्हरऑल सगळा जो स्ट्रक्चर आहे बाजूचा तो चेंज केला, पण जो मूळ गाभारा आहे वर्धानी देवीचा तो तसाच ठेवलाय जो महाराजांच्या काळामध्ये होता. आणि हा एक ब्रिज, या 2 गोष्टी इकडे बघण्यासारख्या आहेत. साहेब आहेत, हे आपलं नशीब की त्यांनी बाबा 2 शब्द सांगितले, त्याच्यामुळे बाबा कळले कोणाला तरी. आता बाकीच्यांना पण माहिती नव्हतं, मला पण माहिती नव्हतं की इथे शिर आहे, ते आता आपल्याला कळलेलं आहे. त्याचा सुगावा घेऊ मयूर सोबत जाऊन. करू का ते जुगाड? आपल्याकडे वेळ नाहीये म्हणून एक अर्धा पाऊण तास लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा ब्रिज बांधला गेलाय. त्याची एक वीटही हललेली नाही. ब्रिज किती पॉवरफुल आणि एकदम मजबूत आहे बघा. आता आजकालची लोक ब्रिज बांधतात ते वर्षभरात परत तोडून पण टाकतात. अशी परिस्थिती आहे. पण बघा, आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं, पण आपली लोक शिकतच नाहीत ना. शिवकालीन ब्रिज बघून झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला, जिथं आम्ही जेवणार आहोत. तर मोरेंचं भावाचं हॉटेल आहे, तिकडे चाललो आहोत. तर चला जेवायला, तुम्ही पण या आमच्याबरोबर. आणि आता आम्ही सगळे जेवायला बसलो, पण ताटामध्ये अजून काय आलेलं नाहीये. एवढे लाईनीत बसले जेवायला, आणि आमचा ऍडमिन तिकडे बसले त्या बाजूला. आमचं जेवण झालं आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला, म्हणजेच रायगड किल्ल्याजवळ. कारण तिथे आमचं बुकिंग होतं राहण्याचं आणि खाण्याचं, जेवणाचं सगळंच. तर आम्ही आता तिकडे निघालो आणि रस्ता तर एवढा छान आहे, घाटाचा आहे जातानाचा रस्ता, पण वाळू एवढी आहे की टर्न मारताना पण खूप भीती वाटते. तुम्हाला मी दाखवतो
आता बघा हे बघा इकडनं टर्न मारताना सुद्धा अशी भीती वाटते की वाळूवरनं गाडी घसरेल. पण आम्ही असं काही न करता डायरेक्ट सगळेच्या सगळे सुखरूप रायगडाजवळ पोहोचलो. पण रायगडाला पोचता रात्र झाली, त्याच्यामुळे मी तुमच्याकडे काय रेकॉर्डिंग करून दाखवू शकलो नाही, तर मला माफ करा तुम्ही. पण मी पुढचं मी तुम्हाला कंटिन्यू रेकॉर्डिंग दाखवीन. पण आता सध्या तरी जायपर्यंत काळोख झाला आहे, म्हणून जरा क्षमस्व.